पुण्यातल्या पाषाण आणि सूस या वेगाने वाढणाऱ्या भागांना जोडणारा राजमाता जिजाऊ उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी वरदान ठरला, परंतु दुसरीकडे हाच उड्डाणपूल आता नागरिकांसाठी मात्र जीवघेणा ठरत असल्याचं बोललं जात आहे। याचं कारण असं की इथे रस्ता पार करण्यासाठी कोणतीही सुरक्षित सुविधा उपलब्ध नसल्याने शाळकरी मुलांपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच जीव मुठीत धरून इथे प्रवास करावा लागतोय। त्यामुळे हा विषय नेमका आहे तरी काय, याबद्दलच अधिक सविस्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून बोलूया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे शहराच्या पश्चिम भागात वेगाने विकसित होत असलेल्या पाषाण आणि सूस या परिसरांनी गेल्या काही वर्षांमध्ये अक्षरशः नवं रूप धारण केले। एकेकाळी तुलनेने शांत आणि मर्यादित वस्ती असलेले हे भाग आज IT कंपन्या, उंच निवासी टॉवर्स, आलिशान गृहनिर्माण प्रकल्प, व्यावसायिक संकुल, कॅफे, शाळा आणि आधुनिक जीवनशैलीमुळे पुण्यातील सर्वाधिक गजबजलेल्या भागांपैकी एक भाग बनलेले आहेत। शिवाय मुंबई बंगळुरू या महामार्गालगत असलेला पाषाण आणि त्यापुढे हिंजवडीकडे जाणाऱ्या महामार्गावर वसलेला सूस परिसर आज हजारो IT कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग झालाय। हिंजवडी IT पार्कच्या वाढत्या विस्तारामुळे या भागामध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढली आणि त्यासोबतच वाढली ती वाहतुकीची प्रचंड समस्या। म्हणजे एक काळ असा होता की पाषाण सूस लिंक रोड आणि मुंबई बंगळुरू महामार्ग हा परिसर म्हणजे वाहतूक कोंडीचं दुसरं नाव बनलं होतं। कारण सकाळी ऑफिसची वेळ झाली की वाहनांच्या रांगा अक्षरशः किलोमीटर पर्यंत पसरायच्या। हिंजवडीकडे जाणारे IT कर्मचारी, बाणेर औंधमधील रहिवासी, त्याचबरोबर सूस परिसरातून ये-जा करणारे नागरिक, शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी सगळेच या वाहतूक कोंडीत अक्षरशः तासनतास अडकून पडायचे। इतकंच काय तर अनेकांना रोजच्या प्रवासासाठी 20 ते 30 मिनिटांचा अतिरिक्त वेळ सुद्धा यामध्ये गमवावा लागत होता। पुन्हा संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर ही परिस्थिती आणखीनच बिकट व्हायची। वाहनांच्या हॉर्नचा आवाज, धूर, रेंगाळणारी वाहतूक आणि सततची चिडचिड हा या परिसरातील नागरिकांच्या आयुष्याचा भाग बनला होता। मात्र कालांतराने याच समस्येवर उपाय म्हणून सप्टेंबर 2022 मध्ये राजमाता जिजाऊ उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आणि अक्षरशः हजारो वाहन चालकांनी सुटकेचा निश्वास टाकला। कारण या पुलामुळे पाषाण आणि सूस या परिसराला थेट कनेक्टिव्हिटी मिळाली होती। म्हणजे पूर्वी जिथे वाहनांना सिग्नल, कोंडी आणि संथ वाहतुकीमुळे बराच वेळ अडकून राहावं लागायचं, तिथे आता वाहनं वेगाने धावू लागली। हिंजवडीकडे जाणाऱ्या IT कर्मचाऱ्यांचा प्रवासाचा वेळ सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी झाला। परिणामी अनेकांसाठी हा पूल म्हणजे रोजच्या त्रासातून मिळालेला मोठा दिलासा सुद्धा ठरलाय। दरम्यान प्रशासनानं सुद्धा या पुलाचं सादरीकरण वाहतुकीला गती देणारा आधुनिक दुवा असं म्हणून केलंय। मात्र वाहनांसाठी वरदान ठरलेला हाच राजमाता जिजाऊ उड्डाणपूल आज पादचाऱ्यांसाठी अक्षरशः संकट ठरत असल्याचं चित्र समोर आलंय। कारण पुलावरून वाहनं भरधाव वेगाने धावत असताना पायी चालणाऱ्या नागरिकांसाठी कोणतीही सुरक्षित व्यवस्था इथे करण्यात आलेली नाहीये। पुलावरून चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी जिन्यांची देखील सोय नाहीये। महामार्ग सुरक्षितपणे पार करता यावा यासाठी स्कायवॉक नाही, फुटपाथ नाही, त्याचबरोबर पूल नाही, पुरेशी झेब्रा क्रॉसिंग नाही। परिणामी रोज हजारो नागरिकांना स्वतःचा जीव धोक्यात घालून भरधाव वाहनांच्या मधून रस्ता पार करावा लागतोय। आज या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर निवासी संकुलं उभी राहिली आहेत। IT कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी, विद्यार्थ्यांची वर्दळ, शाळा कॉलेज, दुकानं आणि व्यावसायिक कार्यालय यामुळे सुद्धा दिवस रात्र या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरू असते। परंतु तरीही महामार्गाच्या एका बाजूला राहणाऱ्या नागरिकांना दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी कोणताही सुरक्षित पर्याय उपलब्ध नाहीये। त्यामुळे त्यांच्या समोरही सुद्धा फक्त दोनच पर्याय उरतात। एक म्हणजे भरधाव वाहनांमधून जीव मुठीत धरून थेट रस्ता ओलांडणं किंवा तब्बल 1 ते 1.25 किलोमीटरचा मोठा वळसा घालत चालत जाणे। मात्र सर्वाधिक हाल होत आहे ते म्हणजे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे। अनेक वेळा शाळकरी मुलं जीवाच्या आकांताने वाहनांच्या गर्दीतून धावत रस्ता पार करताना दिसतात। वृद्ध नागरिकांना इतका मोठा वळसा घालणं शारीरिकदृष्ट्या कठीण जातं आणि काही जण तर महामार्गाच्या मधोमध उभं राहून वाहनं थांबण्याची वाट पाहतात आणि मग कसाबसा रस्ता पार करतात। पण या सगळ्या प्रकारामुळे रोज इथे मोठ्या अपघाताचा धोका सुद्धा निर्माण होत असल्याचं स्थानिक नागरिक सांगत असतात। आणि पुण्यात किती भागांमध्ये अपघातांची मालिका ही सुरू आहे हे काही वेगळं आता सांगायला नको। शिवाय पुण्यातील ड्रायव्हर म्हणजे जणू काही विमान उडवतात अशी त्यांची भावना असते आणि त्यानुसारच ते
सुसाट गाड्या चालवतात। शिवाय आता स्थानिकांच्या मते हा पूल उभारताना प्रशासनाने फक्त वाहनांचा विचार केला, पण पादचाऱ्यांचा मात्र त्यांना पूर्णपणे विसर पडलाय। गाड्या सुसाट धावायला हव्यात, पण माणसांनी नेमकं काय करायचं असा संतप्त सवाल सुद्धा आता नागरिकांनी उघडपणे विचारायला सुरुवात केली आहे। त्यामुळे आता अनेक रहिवाशांनी पुलाच्या दोन्ही बाजूंना पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र जिने उभारण्याची मागणी केली आहे। काहींनी स्कायवॉक किंवा पदपथ पूल उभारण्याची गरज देखील व्यक्त करून दाखवली आहे, कारण दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि वाढणारी वर्दळ पाहता भविष्यात हा प्रश्न आणखीनच गंभीर होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे या प्रश्नावर स्थानिक नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आवाज उठवतायत। पुणे महानगरपालिका, महामार्ग प्रशासन आणि संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला जातोय, मात्र अद्याप याबद्दल कोणतीही ठोस उपाययोजना समोर आलेली नाहीये। त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे आणि एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन जागं होणार का असा देखील आता संतप्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय। पण एका बाजूला पुण्यामध्ये स्मार्ट सिटीच्या घोषणा होत असतात, आधुनिक उड्डाण पूल उभे राहतात, शहराच्या विकासाचे दावे केले जातात, पण दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिकाला सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी मूलभूत सुविधा सुद्धा आजच्या काळामध्ये मिळत नाहीये आणि यासाठी सुद्धा नागरिकांना 17 वेळा हातापाया पडाव्या लागतात। हेच मोठं आपलं दुर्दैव म्हणावं लागेल। शिवाय 2026 सुरू आहे, AI, ChatGPT, 5Gच्या जगामध्ये आपण वावरतो, पण अजूनही रस्ते, पाणी, आरोग्य याच गोष्टींच्या कमतरतांवर आपण बोलतोय आणि म्हणूनच इतर देश आपल्यापेक्षा पुढे आहेत हे नाकारून चालणारच नाहीये आणि हेही तितकंच कटू सत्य आहे। पण हीच या व्यवस्थेची सर्वात मोठी शोकांतिका म्हणावी लागेल। दरम्यान वाहन चालकांसाठी दिलासादायक ठरलेला राजमाता जिजाऊ उड्डाण पूल आज पादचाऱ्यांसाठी रोजची अग्निपरीक्षा बनलाय। त्यामुळे आता तरी प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन पुलाच्या दोन्ही बाजूंना जिने, स्कायवॉक किंवा फुटपाथ पूल किंवा सुरक्षित पादचारी व्यवस्था उभारण्यासाठी कष्ट घ्यावे आणि प्रशासनाने तातडीने यासाठी दखल घेईल अशी सुद्धा आपण अपेक्षा करूया। कारण विकास फक्त घोषणातून होत नाही, भरधाव गाड्या चालल्याने होत नाही आणि सामान्य नागरिकाला स्वतःचा जीव धोक्यात घालून जर रस्ता पार करावा लागत असेल तर त्या विकासाला खरंच स्मार्ट म्हणायचं का याचा विचार सुद्धा आता नागरिकांनी करणं गरजेचं आहे। परंतु तुर्तास आपण इथे थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या प्रकल्पाच्या माहितीसोबत। मात्र तोपर्यंत तुम्ही तुमचं याच्यावरचं जे मत आहे ते कमेंट करून आम्हाला सांगायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट्टू कटला सबस्क्राइब करा।